Hello friends, good morning to one and all. Welcome in the world of physics. लास्ट पिरियडमध्ये आपण डिस्कस करत होतो वेक्टर कॅल्क्युलस. वेक्टर कॅल्क्युलसमध्ये रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स. मग वेक्टरचे आपण कंपोनंट्स बघितले. त्या प्रोसेसला ज्या प्रोसेसमध्ये आपण एक वेक्टरला नंबर ऑफ कंपोनंट्समध्ये स्प्लिट करतोय त्या प्रोसेसला आम्ही रिझोल्यूशन ऑफ वेक्टर असं बघितलं. मग त्यामध्ये नंबर 1 बघितला रिझोल्यूशन ऑफ वेक्टर इनटू टू परपेंडिक्युलर कंपोनंट्स और रेक्टेंगुलर कंपोनंट्स और ऑर्थोगोनल कंपोनंट्स. अ वेक्टर can be split into the n number of components, but जर एखादा वेक्टर एखाद्या प्लेनमध्ये असेल, जर एखादा वेक्टर एखाद्या प्लेनमध्ये असेल तर त्याचे फक्त दोनच कंपोनंट डेव्हलप व्हायला लागतात किंवा दोन कंपोनंट्समध्ये स्प्लिट व्हायला लागतं. एक आहे हॉरिझॉन्टल, एक आहे व्हर्टिकल. बाळांनो, जर माझ्याकडे वेक्टर ए होता तर एक्स कंपोनंट काय होता? ए एक्स. वाय कंपोनंट ए वाय. मग ए एक्स बरोबर काय होतं? ए कॉस ऑफ थीटा. ए वाय इज इक्वल टू ए साइन ऑफ थीटा. जर वेक्टर पी असेल तर पी एक्स अँड पी वाय. पी एक्स इज इक्वल टू पी कॉस थीटा, पी वाय इज इक्वल टू पी साइन थीटा. सर हे झालं व्हेन अ वेक्टर इज इन अ प्लेन. पण जर एखादा वेक्टर स्पेसमध्ये असेल तर त्याचे नंबर ऑफ कंपोनंट्स होतात. त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊयात. 3 कंपोनंट्स होतात. एक आहे एक्स कंपोनंट, एक वाय कंपोनंट आणि एक आहे झेड कंपोनंट. एक्स कंपो, वाय कंपो, झेड कंपो. देर आर 3 कंपोनंट्स ऑफ अ वेक्टर व्हेन द वेक्टर इज अ प्लेस इन अ स्पेस. आता आपण या लेक्चरमध्ये हेच बघणार आहोत, रिझोल्यूशन ऑफ वेक्टर इनटू 3 डायमेन्शनल कंपोनंट्स और 3 कंपोनंट्स. पहा बेटा, हेडिंग रिझोल्यूशन ऑफ वेक्टर, त्यामध्ये बी इनटू 3 कंपोनंट्स और 3 डायमेन्शनल कंपोनंट्स. मग आता सर 3 कंपोनंट्समध्ये सांगतायत तर मला ग्राफिकली पण सांगा. बेटा पहा, हा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस आणि हा आहे झेड ॲक्सिस. हा ओ पॉईंट. पहा बेटा, मी 3 डायमेन्शनमध्ये एक वेक्टरला स्प्लिट करतोय, डिवाइड करतोय. कोणत्या वेक्टरला डिवाइड करतायत सर तुम्ही? माझ्याकडं एक वेक्टर आहे, वेक्टर ए. त्याला वेक्टर ओ ए म्हटलं तरी चालतं. हा ओरिजिन पॉइंट ओ ए. आता सर मगाशी आपण लास्ट पिरियडमध्ये काय बघितलं? दोनच कंपोनंट होते, एक एक्स कंपोनंट, एक वाय कंपोनंट. सर काय करतायत तुम्ही? ओ एला म्हणजे वेक्टर एला प्रोजेक्ट करता एक्स ॲक्सिसवर, त्याचा कंपोनंट ए एक्स होतो. जर तोच वाय ॲक्सिसवर प्रोजेक्ट केला तर ए वाय, आणि तो जर झेडवर प्रोजेक्शन केलं तर ए झेड. मग यालाच आपण म्हणतोय कंपोनंट्स इज नथिंग बट द प्रोजेक्शन ऑफ वेक्टर. मग जो वेक्टर आहे, हा वेक्टर समजा आपण ए आहे, याचं प्रोजेक्शन याच्यावर टाकलं काय होणार आहे? सर इथं पहा बेटा, हा वेक्टर ए असेल तर हा येणार आहे तुमचा ए एक्स. याचं प्रोजेक्शन वाय वर आहे, ए वाय. आणि याचं प्रोजेक्शन झेड वर असेल तर
हे आहे ए झेड, ए एक्स, ए वाय, ए झेड. सर 3 कॉम्पोनंट्स आहेत, 3 कॉम्पोनंट्समध्ये स्प्लिट झालं. सर मला ग्राफिकली सांगा. पुन्हा बाळा लक्ष दे, आणखीन एक मी डायग्राम काढतोय. पहा बेटा, हा एक कॉम्पोनंट, हा दुसरा कॉम्पोनंट आणि हा तिसरा कॉम्पोनंट. ए एक्स, ए वाय, ए झेड. हा ओ पॉइंट म्हणूयात. हा जो वेक्टर आहे याला मी ए असं म्हणतोय. याचं प्रोजेक्शन एक्स ॲक्सिसवर असेल. एचं प्रोजेक्शन एक्स वर असेल तर ए एक्स, याचं वाय वर प्रोजेक्शन ए वाय, याचं झेड वर प्रोजेक्शन ए झेड. मग आता जर हा ए पॉइंट असेल तर मी याला बी पॉइंट म्हणतोय, याला सी पॉइंट, याला डी पॉइंट आणि याला हा ई पॉइंट म्हणतोय. पहा नावं द्यायचे बाळांनो. हिथं बघ ए बी सी डी ई, जेवढे पाहिजे तेवढेच देतोय मी. सर लॉ ऑफ ट्रायंगल अप्लाय करा. लॉ ऑफ ट्रायंगल कुठे आहे? ओ ई ए आहे, ओ ई बी आहे. लक्ष देते. मग लॉ ऑफ ट्रायंगलमध्ये आपण सांगू शकतोय किंवा असं सिम्पली एकदम सोप्या पद्धतीने सांगा. हा तुमचा थीटा आहे. ए एक्स इज इक्वल टू ए कॉस ऑफ थीटा. सर ए वाय बरोबर ए साइन थीटा. पण सर ए झेड बरोबर काय लिहिणार आहेत? सर इथं मात्र तुमचं चुकू शकतं. म्हणून इथं आपल्याला डायरेक्शनल कोसाइन वापरायचे आहेत बाळांनो. काय वापरायचे आहेत? डायरेक्शनल कोसाइनच. पहा मग मी इथं लिहू शकतोय का? नाही. मग इथं फक्त काय करायचं आहे, जर तुमचा वेक्टर ए असेल, वेक्टर ओ ए ओ ए ओ ए ओ ए इज इक्वल टू वेक्टर हा ए बी सी डी. म्हणजे वेक्टर हा तुमचा कोण आहे? ओ ए इज इक्वल टू ओ बी प्लस ओ सी. पहा बेटा, वेक्टर ओ ए इज इक्वल टू वेक्टर ओ बी प्लस वेक्टर ओ सी प्लस सर दोघांसोबत कोण आहे? वेक्टर ओ डी. वेक्टर ओ ए म्हणजे कोण आहे? ए आहे, इज इक्वल टू ओ बी म्हणजे कोण आहे? ए एक्स प्लस ए वाय प्लस ए झेड. Vector addition obeys the associative law in a vector addition. सर वेक्टर ॲडिशन असोसिएटिव्ह लॉ ओबे करतोय का? हो सर ओबे करतोय. मग ए इज इक्वल टू ए एक्स प्लस ए वाय प्लस ए झेड इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर्स. कोणते कोणते युनिट वेक्टर्स? युनिट वेक्टर आय, युनिट वेक्टर जे अँड युनिट वेक्टर के. काय येणार आहे? ए इज इक्वल टू ए एक्स आय प्लस ए वाय जे प्लस ए झेड के. हे झालं तुमचं रिझॉल्युशन ऑफ वेक्टर इंटू 3 डायमेन्शन. लास्ट पिरियडमध्ये बाळा काय सांगितलं ते विसरायचं नाही. लास्ट पिरियडमध्ये 2 डायमेन्शन होते, म्हणजे फक्त ए एक्स प्लस ए वाय. इथं ए इज इक्वल टू फक्त ए एक्स ए वाय आणि ॲड काय होतं बाळा इथं? ए झेड. इथं काय होतं? ए झेड. युनिट वेक्टर आय जे होतं इथं आलं के. मग सर मॅग्नेट्यूड कशी काढणार? बेटा सेम तीच मेथडॉलॉजी आहे.
कोणती मेथडॉलॉजी? मॉड ऑफ ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर. म्हणजेच ए इज इक्वल टू ए एक्स प्लस ए वाय प्लस ए झेड. सर एवढं सोपं आहे? हो बाळा, एवढं सोपं आहे. पण याच्यामध्ये ए एक्स बरोबर काय? ए कॉस थिटा आपण टाकत होतो. ए वाय बरोबर काय? ए साइन थिटा. पण इथं लक्षात ठेवा, जर तुम्ही 3 डायमेन्शनमध्ये असाल, म्हणजे तुमचा जर वेक्टर स्पेसमध्ये असेल, तर साइन कंपोनंट घ्यायचा नाही आहे. का घ्यायचं नाही? कारण इथं वापरायचं आपल्याला डायरेक्शनल कोसाइन. बेटा काय वापरायचं आहे? डायरेक्शनल कोसाइन. आता डायरेक्शनल कोसाइन काय आहे ते सांगणार आहे, पण पुन्हा एकदा इथं लक्ष द्यायचं आहे. अ वेक्टर रिझॉल्व इनटू 3 components. वन इज अ एक्स कॉम्पोनंट, वाय कॉम्पोनंट अँड झेड कॉम्पोनंट. आपण वेक्टर ओ ए घेतला, त्याचं प्रोजेक्शन एक्स ॲक्सिसवर ए एक्स झालं, प्रोजेक्शन ऑफ वाय ॲक्सिसवर ए वाय अँड प्रोजेक्शन ऑफ झेड ॲक्सिस. मग याचं प्रोजेक्शन झेडवर घेतलं ए झेड. सर मी तर वेक्टर ओ ए इज इक्वल टू ओ बी प्लस ओ सी अँड प्लस ओ डी. दॅट मीन्स ए एक्स प्लस ए वाय प्लस ए झेड. इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टरमध्ये, म्हणजेच तुमचा आय जे के मध्ये आपण लिहितो ए इज इक्वल टू ए एक्स आय प्लस ए वाय जे प्लस ए जेड के. उसके बाद हम लिखेंगे ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए एक्स स्क्वायर प्लस ए वाई स्क्वायर प्लस ए जेड स्क्वायर. सर व्हाट्स दैट? ये क्या है? ये है मैग्नीट्यूड बेटा. जो अपना यूनिट वेक्टर है ओ ए, उस यूनिट वेक्टर की मैग्नीट्यूड्स अगर हमें निकालनी है तो हम यूज कर सकते हैं फॉर्मूला. और नेक्स्ट ए इज इक्वल टू ए एक्स प्लस ए वाय प्लस ए जेड. ठीक आहे बेटा. हे झालं तुमचं रिझॉल्युशन ऑफ वेक्टर इनटू 3 components और व्हेन अ वेक्टर इज इन अ स्पेस. पाहून घे बेटा. आता मी सांगतोय डायरेक्शनल कोसाइन काय असतं बाळा. चला आता आपण बघतोय बाळांनो डायरेक्शनल कोसाइन कशाला म्हणायचे. सर हे डायरेक्शनल कोसाइन आलं कुठून? आपण जसं ए एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा, ए वाय इज इक्वल टू ए साइन थिटा आणि ए झेड इज इक्वल टू काय टाकायचं. मग असं असेल ज्यावेळेला तुमचा वेक्टर हा स्पेसमध्ये असेल किंवा 3 डायमेन्शनमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, त्यावेळेस लक्षात ठेवा डायरेक्शनल कोसाइन वापरायचं म्हणजे वापरायचं आहे. आता हे कसं वापरायचं असतं? साइन कॉम्पोनंट घ्यायचं नाही. कोसाइन मीन्स फक्त कॉसच्याच फॉर्ममध्ये. मग कॉस ऑफ थिटा 1, कॉस ऑफ थिटा 2, कॉस ऑफ थिटा 3 वगैरे वगैरे वापरू शकतो आपण. पहा हे आपल्याकडे असं होतं. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. हा ओरिजिन असेल ओ. जर मी हा वेक्टर घेतला ए, कोणता वेक्टर घेतोय मी? ए. जर याचं प्रोजेक्शन एक्स ॲक्सिसवर घेतलं, इफ वेक्टर ए प्रोजेक्टेड ऑन एक्स ॲक्सिस, तर त्यावेळेस कॉम्पोनंट तयार होतोय हा ए एक्स. प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ए ऑन द वाय ॲक्सिस, याला ए वाय. प्रोजेक्शन ऑफ झेड सॉरी वेक्टर ए ऑन झेड ॲक्सिस ए झेड. पहा बेटा, ज्याचं प्रोजेक्शन आहे आणि कशावर आहे, कोणाचं कशावर प्रोजेक्शन, त्याच्यानुसार कॉम्पोनंटचं नॉमेनक्लेचर करू शकतो आपण, नाव देऊ शकतोय. आता अँगल लक्षात ठेव बेटा. पहा बेटा, वेक्टर ए चा अँगल एक्स सोबत असेल, हा अँगल आहे अल्फा. हे बघा वेक्टर ए चा एक्स सोबत अल्फा. वेक्टर ए चा वाय सोबत अँगल बीटा. कोणाचा? वेक्टर ए और वेक्टर ओ ए. पहिला अल्फा बीटा आणि झेड सोबतचा अँगल आहे
गामा. डायरेक्शनल कोसाइन लक्षात ठेव बेटा. ज्या साईडला थीटा असतो तो असतो कॉस कॉम्पोनंट. ज्या साईडला थीटा तो आहे कॉस कॉम्पोनंट. मग मला काय करायचं आहे बघ बाळा. वेक्टर ए आहे, एक्स कॉम्पोनंट काढतोय. सर या साईडला थीटा आहे म्हणजे कॉस ऑफ थीटा, पण थीटा नाही सर अल्फा आहे. मग ए वेक्टर ए आता एक्स कॉम्पोनंट आहे. मग आता ए एक्स इज इक्वल टू ए कॉस ऑफ अल्फा. बरोबर आहे. कुणाचा कॉम्पोनंट आहे बघा. ए एक्स इज अ कॉम्पोनंट ऑफ वेक्टर ए. मग ए कॉस ऑफ अल्फा. पुन्हा याचं प्रोजेक्शन इकडे असेल ए वाय बरोबर एच, पण या साईडचा अँगल कॉस ऑफ बीटा. सर इथं आलोय मी. वेक्टर कोणता आहे ए. अँगल किती आहे बीटा का गॅमा. गामा. पण कॉस ऑफ गामा ज्या साईडला थीटा त्या साईडचा कॉम्पोनंट गामा असतो. सर असं का होत असतं बरं पहा बेटा. कॉस ऑफ अल्फा बाबा कॉस ऑफ अल्फा आहे. कोणते साईड आहे ॲडजसंट साईड बाय हायपोटेनियस. ॲडजसंट कोण आहे ए एक्स बाय हायपो ए, म्हणजे ए एक्स इज इक्वल टू ए कॉस ऑफ अल्फा. इथं झालं. आता मी असा विचार करतोय. हा जर ए वाय असेल तर हा ए आहे. ॲडजसंट साईड कोण आहे बीटाची ए वाय बाय ए. कॉस ऑफ बीटा इज इक्वल टू ए वाय बाय ए. दॅट मीन्स ए वाय इज इक्वल टू ए कॉस ऑफ बीटा. आता ए झेड अल्फा बीटा गामा. गामाचं ॲडजसंट साईड कोण आहे ए झेड. हायपोटेनियस कोण आहे ए. कॉस ऑफ गामा बरोबर ए झेड बाय ए. ए झेड बरोबर ए कॉस ऑफ गामा. आहे. पण सर रिझल्टंट मला फाइंड आउट करायचा आहे वेक्टर ओ ए. मग वेक्टर ओ ए म्हणजेच फक्त ए इज इक्वल टू ए एक्स प्लस ए वाय प्लस ए झेड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. ए स्क्वेअर ए एक्सचा स्क्वेअर ए वाय स्क्वेअर ए झेडचा स्क्वेअर. ए स्क्वेअरला ए स्क्वेअर ए एक्सचा स्क्वेअर म्हणजे कोण आहे बघ बेटा. ए एक्सचा स्क्वेअर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा. ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस ए वायचा स्क्वेअर ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर बीटा प्लस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर गामा. याच्यातून काय कॉमन निघतं बाळांनो पहा. ए स्क्वेअर ए स्क्वेअर ए स्क्वेअर कॉमन निघलं. इकडं काय आलं ए स्क्वेअर. ए स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर ऑफ अल्फा प्लस कॉस स्क्वेअर ऑफ बीटा प्लस कॉस स्क्वेअर ऑफ गामा. ए स्क्वेअर कटलं बरोबर काय आलं 1. म्हणजे इक्वेशन मिळतं कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गामा इज इक्वल टू 1. हे विचारत नाहीत पण माहीत असावं. इथपर्यंत तुमच्या डोक्यात बसावं. बाबा रे फार सोपं आहे. काय विचारलं आहे मी. डायरेक्शनल कोसाइन. डायरेक्शनल कोसाइन म्हणजेच काय सर कॉस ऑफ अल्फा कॉस ऑफ बीटा
बघ बेटा, डायरेक्शनल कोसाइन्स कोण आहेत? आता लिहू शकतो कॉस ऑफ अल्फा, कॉस ऑफ बीटा अँड कॉस ऑफ गामा. दीज आर द डायरेक्शनल कोसाइन. कॉस ऑफ अल्फा बरोबर काय? ax बाय ए, कॉस ऑफ बीटा ay बाय ए, कॉस ऑफ गामा az बाय ए. दीज आर द डायरेक्शनल कोसाइन्स. रिझोल्युशन ऑफ वेक्टर बघितलं आपण. दोन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्समध्ये ax आणि ay. ax बरोबर a कॉस थिटा आणि ay बरोबर a साइन थिटा. पण 3 डायमेन्शन असेल तर साइन कॉम्पोनंट वापरायचा का? नाही. बाय युझिंग डायरेक्शनल कोसाइन ax इज इक्वल टू a कॉस ऑफ अल्फा, ay इज इक्वल टू a कॉस ऑफ बीटा आणि az इज इक्वल टू a कॉस ऑफ गामा. हे आहे तुमचे डायरेक्शनल कोसाइन्स. मग ax, ay, az म्हणजे त्याला ax म्हणजे a कॉस ऑफ अल्फा प्लस a कॉस ऑफ बीटा प्लस a कॉस ऑफ गामा. लक्षात आलं? हे इक्वेशन. हे आहे बाळांनो डायरेक्शनल कोसाइन. फार सोपं आहे. पुन्हा एकदा बघून घे. डाऊट्स असेल तर विचारत राहा. आता याच्यावरचे आपण न्यूमेरिकल्स पाहतोय बाळांनो. फार सोपे न्यूमेरिकल्स कसे आहेत पहा. आता आपण याच्यावरचे काही न्यूमेरिकल्स पाहतोय बाळांनो. न्यूमेरिकल्समध्ये पहिला न्यूमेरिकल घ्या. इफ वेक्टर पी इज इक्वल टू example number 1, if vector p is equal to 3i plus 4j plus 12k, then find magnitude and direction cosines of vector p. पहा, find magnitude अँड डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे डायरेक्शनल कोसाइन ऑफ वेक्टर पी. वेक्टर पीचे आधी मला वेक्टर पीची मॅग्निट्यूड काढायची आहे, नंतर डायरेक्शनल कोसाइन्स काढायचे आहेत. म्हणजे पी एक्स, पी वाय, पी झेड, अल्फा बीटा गॅमा. कॉस ऑफ अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे, कॉस ऑफ बीटाची काढायची आहे आणि कॉस ऑफ गॅमाची काढायची आहे. सर एवढ्या याच्यावरून आम्हाला काढता येऊ शकतं का? पहा बेटा, सोल्युशन. गिवन काय दिलेलं आहे? वेक्टर पी इज इक्वल टू 3i प्लस 4j प्लस 12k. हा कोण असतो? ax म्हणजे तुमचा पीचा एक्स कॉम्पोनंट. सर एक्स कॉम्पोनंट का? आय सोबत आहे, याला पी एक्स म्हणू. हा कोण आहे? पी वाय. आणि हा कोण आहे? पी झेड. म्हणून मी डायरेक्ट त्याला px is equal to 3, py is equal to 4, pz is equal to 12 म्हणू शकतो. पण सर मला इथं p माहीत नाही आहे. काय? वेक्टर माहिती आहे पण p माहीत नाही. मग आता मॅग्निट्यूड काढतोय. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर p, मॉड ऑफ p म्हणजे अंडर रूट ऑफ आयचा कोएफिशियंट कोण आहे? सर px आहे, त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे हा 3चा वर्ग प्लस 4चा वर्ग बाळा प्लस 12चा वर्ग. मॅग्निट्यूड काढताना आपण px स्क्वेअर प्लस py स्क्वेअर प्लस pz स्क्वेअर. सर px म्हणजे कोण आहे? 3चा वर्ग, 4चा वर्ग, 12चा वर्ग. सर कर्ग बघ इथं 9 प्लस 16 प्लस 144. सर इथं किती आलं? 25, 16 9 25 आणि 144. 25 आणि 144 किती? 169. मॉड ऑफ पी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 169. हे 169 कुणाचा वर्ग आहे? पहा बाळा, 12चा 144, 13चा 169. म्हणून पी बरोबर 13 युनिट्स आले. ही आली मॅग्निट्यूड. सर मॅग्निट्यूड आली, पी एक्स पी वाय पी झेड माहीत झाले आहेत. डायरेक्शनल कोसाइन काय आहेत? डायरेक्शनल कोसाइन्स ऑफ
वेक्टर P, cos of alpha is equal to Px by P, cos of beta is equal to Py by P आणि cos of gamma बरोबर Pz by P. किती डायरेक्शनल कोसाइन आहेत बेटा? cos of alpha, cos of beta, cos of gamma. मग इथं cos of alpha बरोबर Px ची व्हॅल्यू किती आहे? 3, P ची व्हॅल्यू 13. अल्फा और जाऊ द्या एवढंच आहे, कोसाइन म्हणजे हेच आहे. cos of alpha 3/13, cos of gamma 4/13 आणि cos of gamma बरोबर 12/13. संपलं. दिलं काय? वेक्टर P बरोबर 3i + 4j + 12k. आपल्याला एक बेसिक फॉर्म्युला माहित असतो सर. काय? जर एखादा वेक्टर दिला असेल तर तो वेक्टर काय असतो बघा. हा वेक्टर P बरोबर pxi + pyj + pzk. जसं वेक्टर A बरोबर axi ayj azk. वेक्टर B दिला bxi byj bzk. वेक्टर D dxi dyj dzk. P दिलेला आहे pxi pyj pzk. इथं आम्हाला P बरोबर 3i 4j 12k म्हणजे ही व्हॅल्यू कोणाची? px py pz. सर इथं आपण गिवन मध्ये 3i 4j 12k ला काय केलं? px py pz. मग px बरोबर किती? 3. ज्याच्या जागेवर जो असेल त्याची ती व्हॅल्यू आहे. मग इथं py बरोबर 4 pz बरोबर 12. सर आम्हाला मॅग्नेट्यूड काढायची आहे. मॅग्नेट्यूड कशी काढणार? जर आयचा कोएफिशियंट कोणी असेल त्याचा काय करायचा? स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर. जेचा कोण आहे 4. स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट मध्ये पूर्ण टोटल 4चा वर्ग हे 12चा वर्ग. सर ॲडिशन केली 169. हे वर्ग कुणाचा? 13चा. म्हणजे P इज इक्वल टू द 13 युनिट्स. P माहिती आहे, Px माहिती आहे. डायरेक्शनल कोसाइन cos ऑफ अल्फा इज इक्वल टू Px बाय P, cos ऑफ बीटा इज इक्वल टू Py बाय P, cos ऑफ गामा इज इक्वल टू Pz बाय P. आन्सर आलं 3/13, 4/13, 12/13. हे आहे सोल्युशन. पाहून घे बेटा पुन्हा एकदा. नेक्स्ट न्यूमेरिकल आपण घेणार आहोत. मग अशाच टाईपचे न्यूमेरिकल्स नेक्स्ट आपलं एक लेक्चर याच्यावर आणखीन पडणार आहे. लेक्चर फार लेंदी पण नाही होऊ द्यायचे आपल्याला बाळांनो. लेक्चर लिमिटेड असावेत. हळूहळू आता आपण स्पीड वाढवणार आहोत. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर न्यूमेरिकल जास्त घ्या, पण बाळांनो लाईव्ह लेक्चर समोरासमोर जोपर्यंत तुम्ही येत नाहीत तोपर्यंत जास्त मॅक्झिमम न्यूमेरिकल्स कसे घ्यायचे. आपण न्यूमेरिकल्स फास्ट घेतले काही लेकरांना समजणार नाहीत. तुम्ही काय करायचं आहे? तुमच्याकडे वेळ आहे बेटा. रोज डेली चालू चॅप्टरवर 30-30 न्यूमेरिकल सॉल्व करत राहायचे. ठीक आहे. नेक्स्ट पूर्ण एक लेक्चर आपण न्यूमेरिकल्स घेणार आहोत. हे न्यूमेरिकल जो कन्सेप्ट आपण डायरेक्शनल कोसाइन घेतला त्यावरच एक टिपिकल एक्झाम्पल आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण नेक्स्ट बघूयात न्यूमेरिकल्स अशाच टाईपचे, याच्यापेक्षा थोडे ट्विस्ट असणारे. तब तक के लिए स्टे होम, स्टे सेफ. थैंक यू.